छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून शिक्षण तज्ञ आणि विचारवंत रावसाहेब कसबे आणि कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे। पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांनी सातारा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे। आज सकाळी त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट देखील घेतली। 8 आणि 9 तारखेला पाटणमध्ये मराठी साहित्य परिषदेचं विभागीय साहित्य संमेलन पार पडलं। त्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा पवार होत्या, तर रावसाहेब कसबे हे प्रमुख वक्ते होते। पण दोघांनीही शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्य केल्याचा दावा शंभूराजे देसाई यांनी केलेला आहे। आमदार महोदयाने आमच्याकडे म्हणजे कलेक्टर साहेबांच्याकडे पाटण विभागीय संमेलन झालं होतं। त्यामध्ये काही वक्त्यांनी थोर पुरुषांच्या अवमान केल्याचे एक अर्ज दिलेला आहे। त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण या चौकशी करत आहेत। आपण ज्या भाषणाच्या टिप्स आहेत त्याही ताब्यात घेतलेल्या आहेत। चौकशी चालू आहे। चौकशी अंती योग्य ती कारवाई होईल। दरम्यान या प्रकरणी पाटणचे आमदार शंभूराजे देसाई, लेखिका प्रज्ञा दया पवार आणि मसापचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काय म्हटलेले आपण जाणून घेऊया। 2 दिवसापूर्वी मी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे मी लेखी पत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीनं ह्या 2 वक्त्यांनी जे काय भाषण तिथं केलेलं आहे, जे काय वक्तव्य केलेलं आहे त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे संयोजकांकडून तुम्ही ताब्यात घ्या। ते स्वतः त्याची पडताळणी करा, ते स्वतः तुम्ही तपासा आणि जर असं राष्ट्रपुरुषांच्या थोर व्यक्तींच्या बद्दल जर त्याच्यामध्ये अवमानकारक विधान असेल, बेजबाबदार वक्तव्य असेल, समाजाच्या भावना दुखावणारं वक्तव्य असेल तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करा। अशा पद्धतीची मागणी सोमवारीच मी दोन्ही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे केलेली आहे। पण आज 3रा दिवस आहे, बुधवार आहे, अजून तरी कुठली कारवाई झालेली किंवा त्याच्यात काय नेमकं आहे ह्याची मला ना जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून ना जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून मला काही माहिती मिळालेली नाही। माथे फिरू असा एक जमाव तिथे आला आणि त्यांनी ही मागणी केली डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्याकडे। आणि डॉक्टर रावसाहेब कसबे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष उद्घाटक होते आणि त्यांनी जी मांडणी केली शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने त्याबद्दल त्यांचं म्हणणं होतं की आमच्या भावना दुखावल्या आणि तुम्ही माफी मागितली पाहिजे। तेव्हा डॉक्टर रावसाहेब कसबे म्हणाले की ही मांडणी की मी आजच केली असं नाही, ही मांडणी आम्ही सातत्याने झालेले अनेक विचारवंतांनी ही मांडणी केलेली आहे आणि तुमच्या अज्ञानामुळे जर आमचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो, म्हणून मी दिलगिरी व्यक्त केली। आणि नंतर तो एक तणाव जो होता संपूर्ण वातावरणामध्ये, संमेलनाला गालबोट लागायला नको आणि संयोजकांनी विनंती केली, त्या विनंतीला एक मान देऊन आणि तिथे काही चिघळू नये हे सगळं प्रकरण, म्हणून आम्ही तिथून निघून आलो। अर्पण केलेलं होतं, त्यामुळं मला रावसाहेबांनी सांगितलं की हे संमेलन पार पडलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही इथून पुढचे जे कार्यक्रम आहेत ते आम्ही नसले तरी तुम्ही पार पाडले पाहिजेत। तर त्यामुळे जो एक वातावरण असं निर्माण केलं जातं की या सगळ्यामध्ये साहित्य परिषदेने काही भूमिका घेतली नाही, तर एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की रावसाहेब यांनी जी काही एक सूचना केली आणि त्या ठिकाणी जो एक निर्णय घेतला तर शेवटी परिषदेचे अध्यक्ष म्हणून तो मान्य आम्हाला करावा लागला, ही गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे।